निवडणूक आहे आणि मागच्या 60 वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीनंतर इतिहासामध्ये ही अशी पहिली निवडणूक आहे ज्या वेळेस या देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये 5व्या नंबरला आली, देशाचा विकास होतोय, त्यावेळेस मित्रांनो ही निवडणूक होती आहे। मित्रांनो, या निवडणुकीकडे जर बघितलं तर ही निवडणूक यापुढे 100 वर्ष हा देश सुवर्ण भविष्य, या देशाचं सुवर्ण भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे। मित्रांनो, या निवडणुकीकडे जगाच्या वेगवेगळ्या देशाचं लक्ष लागलंय। अमेरिकेपासून, चायनापासून, रशियापासून सगळ्या जगातील महाशक्तीचं या देशाकडे लक्ष लागलंय मित्रांनो, कारण जग या ठिकाणी या देशाकडे एका वेगळ्या नजरेने 2014 नंतर पाहायला लागलंय। भारत हा विश्वगुरु होतोय मित्रांनो। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या 60 वर्षामध्ये या देशातील सामान्य जनतेबद्दल काँग्रेसने कधीही विचार केला नाही। मोदीजी 2014 नंतर या देशामध्ये आले आणि त्या ठिकाणी गोरगरीब जनता, सामान्य मध्यमवर्गीय शेतकरी यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये योजना आणल्या मित्रांनो। हे सोलापूर विडी कामगारांचं शहर आहे, परंतु या सोलापूरमध्ये 60 वर्षामध्ये काँग्रेसने कधीही विडी कामगारांसाठी एक योजना सुद्धा नाही आणली मित्रांनो। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी एका चहा विकणाऱ्याचा मुलगा, याला सामान्य जनतेचं दुःख समजतं आणि मोदीजीने या सोलापूरमधील विडी कामगारांसाठी 30,000 घराचं भूमिपूजन केलं आणि चाव्या द्यायला सुद्धा स्वतः नरेंद्रजी मोदी या ठिकाणी आले। हे मित्रांनो खऱ्या अर्थानं अभिमानास्पद आहे। मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी योजना जी 30,000 घरं नरेंद्र मोदीजीने केले, त्याबद्दल सोलापूरकर कायमच मोदीजींसोबत राहतील हा मला विश्वास आहे। मित्रांनो, मोदीजीने 2 लाख घरामध्ये त्या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजना या सोलापूर जिल्ह्यामध्ये दिली। मित्रांनो, गोरगरीब शेतकऱ्यांना राजीव गांधी सांगायचे, मी दिल्लीतून जर 1 रुपया सोडला तर सामान्य माणसाला 15 पैसे जातात। आता दिल्लीतून मोदीजी 6,000 रुपये पाठवतात आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर किसान सन्मान योजनेचे 6,000 रुपये जातात। मित्रांनो, ही मोदींची गॅरंटी आहे। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक रस्ते केले। सोलापूर विजापूर, सोलापूर हैदराबाद, सोलापूर सांगली, सोलापूर संभाजीनगर आणि येत्या काळामध्ये शक्तीपीठ मार्ग असेल, चेन्नई सुरत रस्ता असेल, हे सगळे रस्ते जवळजवळ 40,000 कोटी रुपयाच्या रस्त्याच्या योजना मोदीजीने या सोलापूरला दिल्या। मित्रांनो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि प्रामुख्याने या निवडणुकीकडे पाहत असताना या ठिकाणी मोदीजीने गेली 500 वर्षाचा गुलामीचा कलंक, ज्या ठिकाणी प्रभू रामाचा जन्म झाला त्या ठिकाणी आपल्या पिढ्यानं पिढ्या गेल्या, आपण बनाएंगे मंदिर म्हणून अनेक वर्ष राम भक्तांनी संघर्ष केला, परंतु मोदीजीने या ठिकाणी प्रभू रामाचं मंदिर बनवलं। ही या देशातील जनता कदापि विसरणार नाही मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या निवडणुकीमध्ये काही लोक ढोंग करतायत। जे लोक या ठिकाणी जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यावर भडकवला, जो भगवा त्या ठिकाणी अर्जुनाच्या रथाला होता, जो भगवा आपले संत महंत वारकरी, त्या ठिकाणी करोडो वारकरी पंढरपूरला भगवा खांद्यावर घेऊन येतात, त्या भगव्याला दहशतवादी म्हणणारे लोक या ठिकाणी गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत यायला लागलेत। हे इथला हिंदू आणि इथली सामान्य जनता कदापि विसरणार नाहीये मित्रांनो, काँग्रेसची अवस्था काय झाली आहे? मित्रांनो, काँग्रेसला घराणेशाहीने वेढलेला आहे, काँग्रेसला भ्रष्टाचाराने वेढलेलं आहे आणि या ठिकाणी ज्या राहुल गांधींना आता कुठंतरी उत्तर प्रदेशचा अमेठी सोडून वायनाडला जायला लागलंय, मित्रांनो, त्या वायनाड मध्ये सुद्धा यावेळेस राहुल गांधीचा 100% पराभव आहे मित्रांनो, आम्ही जनतेमध्ये जातोय, आम्ही त्या ठिकाणी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर मतं मागतोय, आम्ही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन मतं मागतोय, आम्ही महात्मा बसवेश्वरांचा आशीर्वाद घेऊन मतं मागतोय। मित्रांनो, काँग्रेसवर ही वेळ आली की फॉर्म भरायला त्यांना नकली शाहरुख खानला इथं आणावं लागलं मित्रांनो।
मित्रांनो, या निवडणुकीमध्ये ही निवडणूक राहुल गांधी विरोधात नरेंद्र मोदी आहे. मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राम सातपुतेला मतदान म्हणजे नरेंद्र मोदींना मतदान आहे, हे सोलापूरकरांना पक्क माहित आहे. मित्रांनो, ही निवडणूक ग्रामपंचायतची नाहीये, ही निवडणूक पंचायत समितीची नाहीये, ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाहीये. मित्रांनो, ही निवडणूक नगरपालिकेची, महानगरपालिकेची नाहीये ना, ही निवडणूक आमदारकीची आहे. मित्रांनो, ही देशाची निवडणूक आहे, हे सोलापूरकरांना पक्क माहिती आहे. बरोबर ना? त्यामुळे मित्रांनो, जेव्हा जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा तेव्हा सोलापूरकर त्या ठिकाणी देशाच्या भवितव्यासाठी उभे राहतात. हा या सोलापूरकरांचा इतिहास आहे. मित्रांनो, अनेक घटना घडत असतात, परंतु काल परवा कर्नाटकामधली आपली बहीण नेहा हिरेमठची जी सरेआम हत्या केली, या हत्येचाही मी या सोलापूरमधून निषेध करतो. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना विनंती करतो. मित्रांनो, काही लोक म्हणतात लेकीबद्दल बोलतात, पण सोलापूरकर जागरूक आहेत. सोलापूरच्या जर लेकी सुरक्षित ठेवायच्या असल्या तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाहीये. मित्रांनो, त्यामुळे माझी विनंती आहे. मित्रांनो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. या ठिकाणी राम सातपुते उमेदवार आहे, परंतु राम सातपुतेला मतदान म्हणजे मोदींना मतदान आहे, हे सोलापूरकरांना माहिती आहे. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, मला माझ्या सोलापूरमधून मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई या ठिकाणी जाणाऱ्या माझ्या युवकाला सोलापूरमध्ये मला IT पार्क करायचंय. मित्रांनो, हे माझं स्वप्न आहे. मित्रांनो, मला या ठिकाणी मोदीजींना धन्यवाद द्यायचे, देवेंद्रजी आपल्याला धन्यवाद द्यायचे की 60 वर्षामध्ये या काँग्रेसला सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. तुम्ही 650 कोटी रुपये देऊन दुहेरी पाईपलाईनचं काम सुरू केलं, त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो, मोदीजींचे धन्यवाद देतो. मित्रांनो, मला या ठिकाणी सोलापूरच्या नदीकाठच्या गावासाठी मी खासदार झाल्यानंतर मला भीमा नदीवरती बॅरेज बंधारे बांधायचे, म्हणून मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. मित्रांनो, मला सोलापूरच्या विकासामध्ये भर टाकण्यासाठी मला येत्या काळामध्ये सोलापूरची विमान सेवा सुरू करायची आहे. मित्रांनो, त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. मित्रांनो, या सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंब उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल, ज्वारी उत्पादक शेतकरी असेल, केळी उत्पादक शेतकरी असेल, या शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत. मित्रांनो,